हिमांशी कैसे लग रहा है मास्टर क्लास 6 दिन का? बहुत ज़्यादा अच्छा, एक्स्ट्रा ऐसा लग रहा है जैसे मैं बहुत प्रो हो गई हूँ। और कितना जानकारी मिला प्रोडक्ट्स का वगैरह? बहुत ज़्यादा, सारे प्रोडक्ट्स मोर देन 100 to 100। हाँ, पहले मैं सिर्फ मैक और नार्स ही जानती थी, अभी मुझे और भी प्रोडक्ट्स पता, जैसे टार्ट और भी है जो अर्बन डीके, अर्बन डीके और एयर ब्रश किया। क्या लगा, कैसे लगा ये 6 दिन? बहुत अच्छा। ऐसे लगा क्या कि 6 दिन में बहुत जल्दी जल्दी होता है क्लास? शांति से होता है, आराम से? शांति से आराम से हुआ। मुझे एयर ब्रश का ऐसा बहुत टेंशन आया था कि मैं कैसे सीखूंगी 6 दिन में, लेकिन मेरे को सेकंड डे में आ गया था वो। करेक्ट। पर नाउ फॉर द व्यूअर्स हु आर वाचिंग योर वीडियो, ये मेरे सिडेस्को मीडिया मेकअप की स्टूडेंट है जो पहले कितने महीने आप आ रहे हो? 3-4 महीने? 3 महीने हुए। 3 महीने उसको मेकअप को हुआ है, जिसमें आप हेयर भी कर रहे हो, ड्रेपिंग भी कर रहे हो। तो 3 महीने के बैकग्राउंड पे ये 6 दिन आपको इजी लग रहे हैं। आप ऐसे ही 6 दिन आ जाते तो समझ में आता नहीं, राइट? स्टार्टिंग बेस से स्टार्ट हुआ ना, तो उससे क्लैरिटी आई। सो अभी आप और स्टेप्स ऊपर गए हो। तो अभी इसमें मास्टर क्लास में क्लोज योर आईज, यू हैव लर्न ब्राजीलियन आई टेक्निक, कट क्रीज, अच्छा किया है आज का। सो कैसे लग रहा है, कॉन्फिडेंस बिल्डअप हुआ? हाँ, काफी ज्यादा। अभी लग रहा है और भी कुछ नया नया ट्राई करना है। आज मैंने ये नया ट्राई किया कुछ। अपूर्वा, कसा वाटला क्लास आजचा तुला? खूप छान, खूप मजा आली, खूप म्हणजे इंटरेस्टिंग वाटलं, असं बोर नाही झालं आम्हाला, खूप मस्त वाटत होतं. नॉलेज गेन किती झालं? आणि नॉलेज तर म्हणजे आम्हाला असं वाटलं तर 6 दिवसात कायच होणार, पण इतका छान, म्हणजे खूप छान. तुम्ही हाताने आमच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली, हात धरून आम्हाला शिकवलं, त्याच्यामुळे आम्हाला ते खूप छान वाटत होतं करायला पण. आणि जी भीती होती की जमणार नाही, ती आता एकदम म्हणजे कॉन्फिडन्समध्ये बदलली आहे. आणि आता आम्हाला असं फुल कॉन्फिडन्स आला की आता आम्ही चांगलं करू शकतो. आणि असे जे आपण आय मेकअप बघतो, कटक्रीज वगैरे, जे खूप डिफिकल्ट वाटतात, तेच आम्हाला भीती होती की आम्ही करू शकू की नाही, आमच्याकडनं हे होईल का नाही. पण तुम्ही जे हाताने शिकवलं आम्हाला, हात धरून, जे जमत नव्हतं ते व्यवस्थित शिकवलं, आता आम्हाला ते एकदम व्यवस्थित जमत आहे. आणि तू कुठली आहेस, तुझी थोडी माहिती सांग. मी आहे नाशिकची, आणि मी इथे जॉब करत होती तेव्हा पण मॅमने खूप कॉम्प्रोमाइज केलं मला. माझा जॉब असताना सुद्धा मी संडेला येत होती आणि संडेला मी प्रॅक्टिस करत होती. मॅम संडेला माझा स्पेशल क्लास घ्यायचे. सो मला सांगायला आवडेल, अपूर्वा ही महिंद्रात जॉब करणारी मुलगी होती. आठवडाभर जॉब करून ती छान संडेला क्लासला यायची. सो तुझंही खूप कौतुक आहे, एवढ्या लांबनं रावेतवरनं तू यायचीस, इथे एकटी राहायचीस. सो नॉट अ इझी जर्नी. तुला आणि ओव्हरऑल जर्नी सिडेस्कोची कशी वाटते? खूप छान वाटते. खूप म्हणजे लिटरली मी क्लास जॉईन करायच्या आधी मी खूप ठिकाणी इन्क्वायरी केल्या होत्या, आणि कोणीच मला असं संडेसाठी, माझ्या स्पेशल एकटीसाठी क्लास घ्यायला कोणीच रेडी होत नव्हतं. पण मी जेव्हा तुमचे व्हिडिओज वगैरे बघितले आणि तुमचे जे ऑनलाईन लेक्चर पण तुम्ही देतात वगैरे, त्यामुळे मला वीकमध्ये पण इझी होईल शिकण्यासाठी. आणि वीकमधून एकदा आलं तरी मला पुरेपूर माझं दिवसभरात मी व्यवस्थित सगळं कव्हर करून घेतो. आणि ते तुलाही जास्त जमायचं नाही तेव्हा. आणि प्रॉडक्ट नॉलेज आणि याच्याबद्दल काय म्हणशील, की तुम्हाला आम्ही कुठलाही किट घ्यायला सांगितलं नाहीये, हे सगळं तुम्ही इथलं वापरताय. हे म्हणजे आप बोलो, आप देखते हो बाहर 40 दिन के कोर्स में इतना सारा प्रोडक्ट लेने को बोलते, क्या राइट है? हमारी जो टेक्निक है, जो पद्धति है, जिसमें हम लोग 90% किट हम दे रहे हैं आपको, 10% ही है बस ब्रशेज अभी जो पड़े हुए आपके, वो आपने कॉटन लाया है, क्लेंजर लाया है, या ये चीजें, बाकी का तो ये पैलेट्स वैलेट्स सब क्लास के. आपको क्या लगता है, स्टूडेंट ने इतना सारा किट लेना चाहिए क्या? नहीं, बिल्कुल नहीं लेना चाहिए. स्टार्टिंग से तो बिल्कुल भी नहीं लेना चाहिए जब तक आपको वैसा क्लाइंट ना मिले, क्योंकि इनके भी क्या एक्सपायरी रहती है एक, तो उसके बाद फिर आप यूज करोगे, क्लाइंट पे कुछ अगर होता है तो फिर आप पे ही ब्लेम आते हो, आप ही मेकअप आर्टिस्ट के उसमें क्या. एंड मोस्ट इम्पॉर्टंटली आपको क्लायंट मिळणे चाहिए. अपूर्व, तुला काय वाटतं या बाबतीत? नाही, आज तुम्हाला सकाळी कुठलं तरी रील पाठवलंय की त्यांनी खूप सारे फाउंडेशन घ्यायला लावले, आणि ते कसं यूज करायचं हे पण त्यांना माहित नाही. फक्त नाव सांगितलं, छान आहे, यूज करून बघा, छान आहे, छान आहे, असं करून त्यांना घ्यायला लावले. मी बघितलं, पण तुम्ही नाही सांगितलं आम्हाला प्रोडक्ट नॉलेज. इथलं तुला इन्स्टिट्यूटचं काय चांगलं वाटतं, की तुम्हाला तुमचे किट, एक मुलींना हॅपीनेस असतो ना, मेरा मेकअप किट आहे, दॅट इज राईट, या व्हॉट पद्धती, व्हॉट प्रोसिजर्स वी आर फॉलोइंग, दॅट इज राईट? नाही, आपण जे फॉलो करतो ते तुम्ही नॉलेज दिलं, हे कसं यूज करायचं, तुम्ही तुमच्या प्रोडक्ट मध्ये सगळं दाखवलं आम्हाला. पण गरज नाहीये, आत्ता नाहीये, आत्ता घेऊ नका, तुम्हीच सांगितलं आम्हाला. आणि जे अफोर्डेबल आहे आत्ता आम्ही बेसिक साठी किंवा स्टार्टअप साठी आम्ही यूज करू शकतो, ते तुम्ही सांगितलं आम्हाला बाहेर यूज करण्यासाठी, आणि ते आम्ही. आणि आता क्लायंट पण नाहीये, सो तू एवढा किट घेऊन करणार का? आप करोगे क्या?
इतना सारा किट लेके, ये भी बात है, राइट? वेस्ट होगा। ओके, सो विश यू ऑल द बेस्ट, विल सी यू इन नेक्स्ट वीडियो. Thank you. करो आप प्रैक्टिस कंटिन्यू.